विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहतोय कंपनी कायदा या विषयाची माहिती। यामधील कंपनी व्यवस्थापना संदर्भातला पहिला भाग आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलेला होता। कंपनी व्यवस्थापनावरील दुसरा भाग आज आपण या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत। एकंदरीत कंपनी कायदा या विषयावरील आतापर्यंत 15 भाग आपण थेरी आणि मल्टिपल चॉइस क्वेश्चनच्या संदर्भात पाहिलेले आहेत। हा आपला या कंपनी कायद्यातला 16वा भाग आहे। त्याचप्रमाणे कंपनी व्यवस्थापन जो आहे त्याचा दुसरा भाग आज आपण एकंदरीत पाहणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर किशोर जगताप, माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत। विद्यार्थी मित्रांनो, माझी स्वतःची वेबसाईट आहे, फेसबुक पेज आहे, इंस्टाग्राम आहे आणि व्हॉट्सअप आहे। या सर्वांच्या लिंक या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत, तुम्ही त्या फॉलो करू शकता। हा व्हिडिओ आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना शेअर करा आणि अजूनपर्यंत ज्यांनी चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल त्यांनी चॅनलला त्वरित सबस्क्राइब करा। तर मित्रांनो, चला पाहूया आपण कंपनी व्यवस्थापनेवरील हा दुसरा भाग। कंपनी व्यवस्थापना संदर्भातला पहिला घटक म्हणजेच बोर्ड ऑफ डायरेक्टर किंवा संचालक, याचा पात्रता अपात्रता व्याख्या हा भाग आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिला। आज पाहणार आहोत या संचालकांची संख्या आणि त्यांच्या नेमणुकी संदर्भातला भाग। विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा मी तुम्हाला आठवण करून देतो की तुमचा थेरॉटिकल पार्ट जर चांगला असेल तर निश्चितपणे तुम्हाला त्यावरील प्रश्नांची उत्तरं सहजपणे देता येऊ शकेल। त्यामुळे फक्त मल्टिपल चॉइस क्वेश्चन कडे जाऊ नका, तर तत्पूर्वी हा थेरॉटिकल भाग चांगल्या पद्धतीने करा, म्हणजे मग तुम्हाला मल्टिपल चॉइस क्वेश्चन हे चांगल्या प्रकारे सोडवता येऊ शकेल। आणि म्हणून त्या हेतूने आपण कंपनी व्यवस्थापनातील संचालकांचा हा पुढील भाग सविस्तर पद्धतीने अभ्यासणार आहोत, त्याचा मागोवा घेणार आहोत। या व्हिडिओमध्ये आपण संचालकांची संख्या प्रथमतः अभ्यासू। भारतीय कंपनी कायदा 2013 कलम 149 नुसार संचालकांच्या संख्येबाबत तरतुदी दिलेल्या आहेत। या तरतुदीनुसार प्रत्येक सार्वजनिक कंपनीत कमीत कमी 3 संचालक असणं आवश्यक आहे, तर खाजगी कंपनीत किमान 2 संचालक असणं आवश्यक आहे। 13 डिसेंबर 2000 या सालापासून प्रत्येक सार्वजनिक कंपनीमध्ये जिथे वसूल झालेले भाग भांडवल 5 कोटी किंवा त्यापेक्षा अधिक आहे आणि लघु भागधारकांची संख्या 1000 किंवा अधिक आहे, लघु भागधारक आपल्यातून एखाद्या व्यक्तीची नेमणूक संचालक मंडळावर करू शकतात। लघु भागधारक म्हणजे कोण? तर ज्या भागधारकाकडे रुपये 20,000 किंवा त्यापेक्षा कमी किमतीचे भाग आहेत असे भागधारक म्हणजेच लघु भागधारक होय। कंपनीला काही संचालक हे कायम संचालक म्हणून नेमता येतात। असे कायम संचालक नेमलेले असल्यास त्यांची लेखी संमती घेऊन ती नोंदणी अधिकाऱ्याकडे सादर करावी लागते। इतर संचालकांना संचालक होण्यापूर्वी आपण संचालक म्हणून काम करण्यास तयार आहोत असे लेखी निवेदन कंपनीला द्यावे लागते। संचालकांच्या संख्येसंबंधी वरील प्रमाणे वैधानिक मर्यादा म्हणजेच सार्वजनिक कंपनीच्या बाबतीत किमान 3 व खाजगी कंपनीच्या बाबतीत किमान 2 असली तरी सुद्धा कंपनीच्या नियमावलीनुसार कंपनीचे भागधारक संचालकांच्या संख्येत वाढ अथवा घट करू शकतात, कारण तसा अधिकार कंपनीच्या नियमावलीने कंपनी भागधारकांना दिलेला असतो। आपल्या सभेत साधारणपणे साधा ठराव संमत करून संचालकांच्या सभेत कंपनीचे भागधारक बदल करू शकतात, मात्र संचालकांची ही किमान संख्या अबाधित राहणे अत्यंत आवश्यक आहे। एका व्यक्तीने एका वेळी किती संचालकपदी असावे याबाबत देखील कंपनी कायद्याच्या कलम 165 मध्ये तरतुदी दिलेल्या आहेत। त्यानुसार
कोणतीही व्यक्ती एका वेळेस 15 पेक्षा अधिक कंपन्यांचे संचालक पदावर काम करू शकत नाही. थोडक्यात एका व्यक्तीने किती संचालकपदी एका वेळी असावे याबाबत कंपनी कायद्याने काही तरतुदी दिलेल्या आहेत. कंपनीच्या व्यवस्थापनात लक्ष घालता यावे, आर्थिक सत्तेचे केंद्रीकरण मर्यादेबाहेर जाऊ नये इत्यादी उद्देश यामागे आहे. कोणतीही व्यक्ती एका वेळेस 15 पेक्षा अधिक संचालक पदावर असू शकत नाही. जर 16वे संचालक पद तिने स्वीकारले तर 16व्या संचालक पदाच्या नेमणुकीपासून 15 दिवसाच्या आत त्या व्यक्तीस कोणत्याही एका कंपनीतील संचालक पदाचा त्याग करणं आवश्यक आहे. अन्यथा 16व्या दिवसापासून तिचे 16वे संचालक पद आपोआपच संपुष्टात येते. मात्र वरील तरतुदीमध्ये संचालक पदांची संख्या मोजताना पुढील संचालक पदांचा विचार केला जात नाही. ही संचालक पदे कोणती आहेत? 1. सार्वजनिक कंपनीची दुय्यम नसलेली कंपनी अथवा धारक नसलेली खाजगी कंपनी यामधील संचालक पदे. 2. अमर्यादित कंपनीमधील संचालक पदे. 3. नफ्यासाठी न चालणाऱ्या अथवा लाभांश वाटण्यास बंदी घातलेल्या कंपन्यांमधील संचालक पदे. आणि 4. पर्यायी संचालक पद इत्यादी बाबतच्या तरतुदी या कलम 365 मध्ये नमूद केलेल्या आहेत. संचालकांचे स्थान. संचालकांचं कंपनीमध्ये नेमकं काय स्थान आहे? तर संचालकाचं एकंदरीत 3 प्रकारे स्थान आहे. एक म्हणजेच कंपनीचा हस्तक किंवा प्रतिनिधी किंवा अभिकर्ता म्हणजेच ॲज एन एजंट. दुसरं स्थान आहे तो म्हणजेच कंपनीचा विश्वस्त ॲज ए ट्रस्टी. आणि तिसरा म्हणजेच कंपनीचा व्यवस्थापकीय किंवा कार्यकारी भागीदार ॲज ए मॅनेजिंग पार्टनर. पहिला भाग पाहूया आपण, भागधारकांचा प्रतिनिधी. कंपनी ही कायद्याने निर्माण झालेली कृत्रिम व्यक्ती आहे, त्यामुळे तिला कायदेशीर अस्तित्व प्राप्त होते. या कायदेशीर अस्तित्वामुळे इतर व्यक्तीप्रमाणे कंपनीलाही काही अधिकार प्राप्त होतात. कंपनीला जरी अधिकार प्राप्त झालेले असले तरी कंपनी स्वतः त्या अधिकाराचा वापर करू शकत नाही, कारण ती मुळात कृत्रिम व्यक्ती असते. आणि म्हणून या अधिकाराचा वापर करण्यासाठी कंपनीच्या वतीने संचालक काम करीत असतात. आणि म्हणून या संचालकांना कंपनीचे किंवा भागधारकांचे हस्तक प्रतिनिधी किंवा अभिकर्ता असे संबोधले जाते. जेव्हा हे संचालक त्रयस्थांशी कंपनीच्या वतीने करार करतात तेव्हा त्या कराराची संपूर्ण जबाबदारी ही कंपनीवरच असते. दुसरा भाग आहे तो म्हणजेच कंपनीचा विश्वस्त. विश्वस्तांच्या कार्यात व संचालकांच्या कार्यात बरेचसे साम्य दिसून येते. संचालकांना कंपनीचे विश्वस्त असे का म्हणतात? कारण विश्वस्त आपल्या संपत्तीचे संरक्षण करतात, संवर्धन करतात. त्याचप्रमाणे संचालकांना सुद्धा कंपनीच्या मालमत्तेचे, संपत्तीचे संरक्षण करावे लागते, संवर्धन करावे लागते. आणि म्हणून संचालकांनी आपल्या अधिकाराचा वापर स्वतःच्या स्वार्थासाठी न करता कंपनीच्या हितासाठी करावा. एक प्रकारे कंपनीचा विश्वस्त म्हणूनच करावा. आणि तिसरं स्थान आहे तो म्हणजेच कंपनीचा व्यवस्थापकीय किंवा कार्यकारी भागीदार मॅनेजिंग पार्टनर. कंपनीच्या संचालकांना कंपनीचा व्यवस्थापकीय किंवा कार्यकारी भागीदार असे म्हटले जाते, कारण संचालकांनी कंपनीचे भाग तर खरेदी केलेले असतातच, तसेच ते कंपनीचे व्यवस्थापन देखील पाहतात. म्हणजे दुहेरी भूमिका त्या ठिकाणी ते पार पाडतात. एक भागधारक या नात्याने आणि दुसरं व्यवस्थापक या नात्याने. आणि म्हणून या दुहेरी भूमिकेतूनच त्यांचं स्थान व्यवस्थापकीय भागीदार म्हणून कंपनीत निश्चित होत असतं. संचालकांचे प्रकार पहा. एकंदरीत किती प्रकारचे संचालक आहेत हे कंपनीच्या स्वरूपानुसार आपल्याला सांगता येऊ शकते. संचालकांचे एकूण पुढील प्रमाणे आपल्याला प्रकार सांगता येईल.
कंपनीचे पहिले संचालक म्हणजेच ज्या संचालकांच्या नावाचा कंपनी नियमावलीत उल्लेख आहे अशा व्यक्ती. जादा संचालक म्हणजेच ॲडिशनल डायरेक्टर. नियमावलीने अधिकार दिलेला असल्यामुळे नॅचरली कंपनी व्यवस्थापनामध्ये ॲडिशनल डायरेक्टर म्हणजे जादा संचालकांची नेमणूक करता येऊ शकते. 3. पर्यायी संचालक अल्टरनेटिव्ह डायरेक्टर. नियमावलीने अधिकार दिलेला असल्यास विशिष्ट परिस्थितीत पर्यायी संचालक नेमला जातो. जर एखादा संचालक 3 महिन्यापेक्षा अधिक कालावधीसाठी बाहेरगावी गेला असल्यास त्याच्या जागी पर्यायी संचालक नेमला जातो. अशा संचालकाला मूळ संचालक परत आल्यावर आपले संचालक पद सोडावे लागते. 4. तांत्रिक संचालक टेक्निकल डायरेक्टर. ज्या संचालकाला तांत्रिक स्वरूपाचे काम सोपवले जाते त्यांना तांत्रिक संचालक असे म्हटले जाते. कायमस्वरूपी संचालक. ज्या संचालकांना आळीपाळीने निवृत्त होण्याचे नियम लागू होत नाही अशा संचालकाला कायम संचालक असे म्हटले जाते. असे संचालक आजीवन किंवा कायद्यातील तरतुदीनुसार दीर्घ काळासाठी नेमले जातात. 6. व्यवस्थापकीय संचालक. प्रत्येक सार्वजनिक व खाजगी कंपनीला ज्यांचे भांडवल 5 कोटी रुपयापेक्षा अधिक आहे त्यांना व्यवस्थापकीय संचालक अथवा पूर्णवेळ संचालक अथवा व्यवस्थापक नेमावा लागतो. व्यवस्थापकीय संचालकाला कंपनीचे दैनंदिन कामकाज पाहावे लागते. 7. नामनिर्देशित संचालक नॉमिनी डायरेक्टर. वित्त संस्था किंवा धनको जर त्यांनी कंपनीला कर्ज पुरवठा केलेला असेल तर आपला संचालक आपल्या वतीने ते नेमू शकतात. अशा संचालकाला आळीपाळीने निवृत्त व्हावे लागत नाही. म्हणजे आपले हितसंबंध सुरक्षित ठेवण्यासाठी असे धनको किंवा वित्तीय संस्था किंवा त्रयस्थ व्यक्ती अशा नामनिर्देशित संचालकाची नेमणूक करू शकतात. पूर्णवेळ संचालक होल टाइम डायरेक्टर. कंपनीला कामकाज करण्यासाठी पूर्णवेळ संचालक नेमता येतो. ज्या खाजगी व सार्वजनिक कंपन्यांचे भागभांडवल 5 कोटी रुपयापेक्षा अधिक आहे अशा कंपनीला पूर्णवेळ संचालक नेमता येतो. संचालक मंडळाच्या सभेत पूर्णवेळ संचालकाची नेमणूक केली जाते. अकार्यकारी संचालक नॉन एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर. अकार्यकारी संचालक साधारणतः पेशेवाईक व्यक्ती असतात. नियुक्त संचालक सर्वज्ञ असतीलच असे नाही, म्हणून सल्ला घेण्यासाठी ते त्या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींना संचालक म्हणून नेमणूक करू शकतात. असे संचालक हे सल्ला देण्याचे काम करतात, त्याबद्दल त्यांना मानधन दिले जाते आणि म्हणूनच त्यांना अकार्यकारी संचालक असं म्हटलं जातं. सरकार नियुक्त संचालक. कंपनीत गैरप्रकार गैरव्यवहार चाललेला आहे किंवा कंपनीमध्ये दडपशाही निर्माण होत आहे असा प्रसंगी केंद्र सरकार प्रामुख्याने आपल्या वतीने कंपनीवर सरकार नियुक्त संचालकाची नेमणूक करू शकतात. अशी नेमणूक 3 वर्षासाठी असू शकते. नैमित्तिक जागेवर संचालकाची नेमणूक. एखाद्या संचालकाला मृत्यू आलेला असेल, निवृत्ती, पदमुक्ती, पदत्याग इत्यादी कारणामुळे त्याची जागा रिक्त झालेली असेल तर त्या जागी नवीन संचालकांची नेमणूक केली जाते. असा अधिकार संचालक मंडळाला आहे. अशा संचालकाची मुदत पूर्वीच्या संचालका इतकीच असते आणि म्हणून नैमित्तिक संचालक अशा संचालकाला म्हटले जाते. निवृत्त संचालक. नियमावलीतील तरतुदीनुसार काही संचालकांना आळीपाळीने निवृत्त व्हावे लागते आणि म्हणून अशा संचालकांना निवृत्त संचालक असे म्हणतात, कारण ते कायमस्वरूपी संचालक नसतात. हे झाले संचालकांच्या प्रकाराबाबतची माहिती. आता आपण पाहू संचालकांची नेमणूक. संचालकांची नेमणूक ए. पहिल्या संचालकाची नेमणूक आणि ब. पहिल्या संचालकानंतरच्या संचालकांची नेमणूक आणि या ब मध्ये 1, 2, 3, 4, 5 हे घटक आहेत. म्हणजे पहिल्या संचालकानंतरच्या संचालकांची नेमणूक संचालक मंडळामार्फत केली जाते, भागधारक मार्फत केली जाते, धनको मार्फत केली जाते, केंद्र सरकार मार्फत केली जाते किंवा विशेष संचालकाची नेमणूक केली जाते. पहिल्या संचालकाची नेमणूक. पहिल्या संचालकाची नेमणूक ही प्रामुख्याने कंपनीच्या प्रवर्तकांकडून केली जाते. कंपनी कायद्यातील तरतुदीप्रमाणे कंपनीमध्ये कंपनी जर सार्वजनिक असेल तर कमीत कमी 3 आणि खाजगी असेल तर कमीत कमी 2
संचालक नेमले जातात. कंपनीच्या पहिल्या संचालकाची नेमणूक करण्याचा अधिकार कंपनीच्या प्रवर्तकांना किंवा तिच्या मूळ भागधारकांना असतो. म्हणजे ज्या व्यक्तीने कंपनीच्या घटनापत्रकावर सह्या केलेल्या असतात त्या व्यक्तीच कंपनीचे पहिले संचालक म्हणून मानले जातात. काही वेळेस पहिल्या संचालकांची नावे कंपनीच्या नियमावलीत दिलेली असतात. अशा नेमलेल्या संचालकांना कंपनीचे संचालक म्हणून पहिल्या वार्षिक सर्वसाधारण सभेपर्यंत काम करता येते व त्या सभेत त्यांना निवृत्त व्हावे लागते. आता हे निवृत्त झाल्यानंतरच्या संचालकांची नेमणूक पहा. संचालक मंडळामार्फत नेमणूक. काही विशिष्ट परिस्थितीत कंपनीच्या नियमावलीने जर संचालक मंडळाला संचालकांची नेमणूक करण्याचा अधिकार दिलेला असेल तर संचालक मंडळ देखील काही संचालकांची नेमणूक करू शकते. मात्र त्यासाठी संचालकाच्या सभेत योग्य तो ठराव संमत करून घेणे आवश्यक आहे. संचालक मंडळ पुढील विशिष्ट परिस्थितीमध्ये संचालकांची नेमणूक करू शकते. आता पहा, या ठिकाणी आपल्याला संचालक कोणत्या परिस्थितीमध्ये नेमणूक करू शकतात तो भाग या ठिकाणी विचारात घ्यायचा आहे. त्यामध्ये पहिला भाग आहे तो म्हणजे नैमित्तिक रिकामी म्हणजेच कॅज्युअल वेकेन्सी. संचालकांचा मृत्यू, राजीनामा इत्यादीमुळे किंवा निवृत्तीमुळे जर संचालक पद रिक्त झाले तर अशा रिक्त झालेल्या पदावर नेमणूक करण्याचा अधिकार संचालक मंडळाला आहे आणि म्हणून आपण असं म्हणू शकतो कॅज्युअल वेकेन्सी किंवा नैमित्तिक संचालकांची नेमणूक संचालक मंडळ करू शकते. संचालक मंडळामार्फत पुढील नेमणूक केली जाते. ऍडिशनल डायरेक्टरची अतिरिक्त संचालक. कंपनी कायद्याच्या कलम 161 नुसार नियमावलीतील तरतुदीनुसार कंपनीमध्ये अतिरिक्त संचालक नेमण्याचा अधिकार संचालक मंडळाला असतो. अर्थात एकूण संचालकांची संख्या नियमावलीतील संचालक संख्येहून अधिक होता कामा नये याची खबरदारी संचालक मंडळाने घेणे आवश्यक आहे. अतिरिक्त संचालकांना त्यांच्या नेमणुकीनंतर होणाऱ्या पहिल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत निवृत्त व्हावे लागते. संचालक मंडळामार्फत तिसरी नेमणूक केली जाते ते म्हणजे अल्टरनेट डायरेक्टर किंवा पर्यायी संचालकाची. कोणताही संचालक ज्या राज्यात संचालक मंडळाच्या सभा सर्वसाधारणपणे होतात त्या राज्याच्या बाहेर किमान 3 महिन्यासाठी गेलेला असेल तर त्याच्या जागी पर्यायी संचालक नेमण्याचा अधिकार संचालक मंडळाला आहे. तशीच नियमावली तरतूद असल्यास संचालक मंडळ पर्यायी संचालकाची नेमणूक करते. मूळ संचालक पुन्हा आपल्या पदावर येईपर्यंत हा संचालक त्या पदावर राहू शकतो आणि मूळ संचालक आल्यानंतर या संचालकाला आपलं पद सोडून द्यावं लागतं. पुढचा भाग आहे तो म्हणजे 2 भागधारकामार्फत नेमणूक. कंपनीचे पहिले संचालक हे पहिल्या वार्षिक सर्वसाधारण सभेपर्यंत संचालक पदावर राहतात व त्यानंतरच्या संचालकांची नेमणूक वार्षिक सर्वसाधारण सभेत कंपनीच्या सभासदांकडून म्हणजेच भागधारकांकडून केली जाते. कंपनीच्या पहिल्या संचालकापैकी एखादा संचालक जर अयोग्य वाटल्यास किंवा तो स्वतः वैयक्तिक स्वार्थ साधत आहे असं जर दिसून आलं तर त्याला कंपनी कायद्यातील तरतुदीने भागधारक बदलू शकतात. म्हणजे संचालकाची नेमणूक ही कायमस्वरूपी नसते तर विशिष्ट कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्याला निवृत्त व्हावे लागते. मात्र त्यानंतर ती व्यक्ती पुन्हा संचालक पदासाठी उभी राहू शकते आणि निवडूनही येऊ शकते. थोडक्यात कंपनीच्या पहिल्या संचालकांना पहिल्या वार्षिक सभेत निवृत्त व्हावे लागते व त्याच सभेत त्याच व्यक्तींची किंवा इतर व्यक्तींची संचालक म्हणून भागधारकांमार्फत निवड केली जाते. त्यानंतर आहे धनको मार्फत किंवा अन्य संस्थामार्फत नेमणूक. कंपनी आपल्या व्यवसायासाठी जेव्हा कर्ज उभारत असते त्यावेळी धनको आपल्या कर्जाच्या सुरक्षिततेसाठी कंपनीच्या संचालक मंडळावर संचालकांची नेमणूक करीत असतात. संबंधित संचालक कंपनीचा व्यवसाय हा धनकोच्या हितसंबंधांना बाधा पोहोचेल अशा पद्धतीने चालविला जात नाही याची खबरदारी घेत असतो. कंपनीच्या कर्जरोखेधारकांना देखील अशा प्रकारे संचालकाची नेमणूक करण्याचा अधिकार आहे. कंपनीचे काही मोठे ग्राहक किंवा पुरवठादार संस्था या सुद्धा संचालक मंडळावर आपल्या वतीने आपले हितसंबंधित सुरक्षित राहण्यासाठी संचालकाची नेमणूक करू शकतात.
अर्थात सार्वजनिक कंपनीमध्ये अशा प्रकारे नेमलेल्या संचालकांची संख्या ही एकूण संचालक संख्येच्या 1/3 पेक्षा अधिक असता कामा नये. त्यानंतर केंद्र सरकारमार्फत नेमणूक. कंपनी सभासदांच्या हक्काची पायमल्ली होत असेल अथवा कंपनीमधील कारभार गैरपद्धतीने चालविला जात असेल तर केंद्र सरकार स्वतःच्या इच्छेने अथवा किमान 100 सभासदांच्या किंवा कंपनीमधील एकूण मतापैकी 1 मताधिकार धारण करणाऱ्या सभासदांच्या विनंतीवरून योग्य वाटतील तितके संचालक मंडळावर नेमू शकतात. मात्र अशा संचालकाची मुदत ही 3 वर्षापेक्षा जास्त असत नाही. आणि शेवटी विशेष संचालकाची नेमणूक. आजारी औद्योगिक कंपनी कायदा 1885 नुसार अशा विशेष संचालकाची नेमणूक त्या ठिकाणी केली जाऊ शकते. या कायद्याच्या कलम 16 ते 44 नुसार अशा संचालकाची नेमणूक त्या ठिकाणी होऊ शकते. बोर्ड ऑफ इंडस्ट्रियल अँड फायनान्शियल रिप्रेझेंटेशन यांच्या मार्फत औद्योगिक कंपनीत चौकशी करण्याची गरज भासली तर मात्र या विशेष संचालकाची नेमणूक केली जाते. हे विशेष संचालक कंपनीचे आर्थिक हितसंबंधांचे आणि सार्वजनिक हिताचे रक्षण करीत असतात. अशा प्रकारे एकंदरीत आपल्याला या संचालकांच्या नेमणुकीबाबतच्या तरतुदी आणि माहिती थोडक्यात पाहता येऊ शकेल. आता हा सर्व थेरॉटिकल पार्ट पाहिल्यानंतर आपल्याला तो थेरॉटिकल पार्ट चांगला लक्षात राहिला, माहिती झाला, त्याचं आकलन झालं तर मात्र पहा मल्टिपल चॉईस क्वेश्चन सहजपणे सोडवता येऊ शकतील. प्रश्न क्रमांक 1. सार्वजनिक कंपनीत कमीत कमी किती संचालक असले पाहिजे? किमान. तर सार्वजनिक कंपनीत 3 असणं आवश्यक आहे. बी. प्रश्न क्रमांक 2. खाजगी कंपनीत कमीत कमी किती संचालक असले पाहिजे? 2. ए. प्रश्न क्रमांक 3. सार्वजनिक कंपनीत जास्तीत जास्त किती संचालक असू शकतात? तर 12 संचालक. मात्र यापेक्षा जास्त संचालकाची नेमणूक कंपनीला करावयाची असेल तर मात्र केंद्र सरकारची संमती घेऊन 12 पेक्षा अधिक संचालकाची नेमणूक कंपनी करू शकते. प्रश्न क्रमांक 4. सार्वजनिक कंपनीच्या एका संचालकास एकाच वेळी जास्तीत जास्त किती कंपन्यांचे संचालक पद स्वीकारता येते? जास्तीत जास्त 15. सी. प्रश्न क्रमांक 5. कंपनीच्या पहिल्या संचालकाची नेमणूक कोणामार्फत केली जाते? तर कंपनीच्या पहिल्या संचालकाची नेमणूक ही कंपनीच्या प्रवर्तकामार्फत, त्याला आपण प्रोमोटर असं म्हणतो, त्यांच्या मार्फत केली जाते आणि यांची मुदत ही येणाऱ्या पहिल्या वार्षिक सर्वसाधारण सभेपर्यंत असते. उत्तर ए. प्रवर्तक. प्रश्न क्रमांक 6. कंपनीच्या पहिल्या संचालकानंतरच्या संचालकाची नियुक्ती कोणामार्फत केली जाते? तर भागधारकामार्फत ती त्या ठिकाणी केली जाऊ शकते आणि म्हणून उत्तर आहे बी. कर्जरोखेधारक सुद्धा आपले हितसंबंध ठेवण्यासाठी, जपण्यासाठी, सुरक्षित राखावे म्हणून संचालकाची नेमणूक करू शकतात. परंतु पहिल्या संचालकानंतरच्या इमिडिएटली संचालकाची नेमणूक ही कंपनीच्या पहिल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत भागधारकामार्फत होते. म्हणून उत्तर आहे बी. भागधारक. प्रश्न 7. एखाद्या संचालकाचा मृत्यू झालेला असेल किंवा एखाद्या संचालकाने राजीनामा दिलेला असेल तर अशा कारणामुळे म्हणजे कॅज्युअल व्हॅकन्सी निर्माण झालेली असेल, अशा कारणामुळे रिकाम्या झालेल्या संचालकाच्या जागेवर कोणामार्फत नेमणूक केली जाऊ शकते? तर संचालक मंडळामार्फत अशा कॅज्युअल व्हॅकन्सी किंवा पर्यायी संचालकाची नेमणूक केली जाऊ शकते. डी. प्रश्न क्रमांक 8. कंपनीमध्ये अतिरिक्त संचालक ॲडिशनल डायरेक्टर नेमण्याचा अधिकार कायद्यानुसार कोणास दिलेला आहे? अर्थात संचालक मंडळ.
प्रश्न क्रमांक 9, कंपनीमध्ये पर्यायी संचालक अल्टरनेट डायरेक्टर नेमण्याचा अधिकार कायद्यानुसार कोणास प्राप्त झालेला आहे, अर्थात संचालक मंडळ. थेरॉटिकल पार्ट पाहताना आपण या सर्व नेमणुकांबाबतची माहिती आढावा घेतलेला आहे. केंद्र सरकारमार्फत नेमणूक झालेल्या संचालकाची मुदत ही जास्तीत जास्त किती काळ असते, किंबहुना तो किती वर्षापर्यंत त्या पदावर राहू शकतो, तर 3 वर्ष. त्यानंतर तो कंपनीमध्ये संचालक म्हणून राहू शकत नाही. विद्यार्थी मित्रांनो, हा आपण 16वा भाग या कंपनी कायदा या विषयाच्या संदर्भात पाहिलेला आहे. आता आपण पुढील 17वा भाग याच विषयाच्या संदर्भात, परंतु प्रकरण आपलं तेच राहणार आहे, ते म्हणजे कंपनी व्यवस्थापन आणि भागही तोच राहणार आहे, आणि तो म्हणजे संचालक. संचालकांचे अधिकार असतील, हक्क असतील, कर्तव्य असतील इत्यादी बाबतची माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये त्या ठिकाणी घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. जर तुमचे जर काही कमेंट्स असतील तर ते कमेंट्स बॉक्समध्ये नमूद करा. आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, आणि ज्यांनी अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी त्वरित चॅनलला सबस्क्राईब करावं. विद्यार्थी मित्रांनो, माझं व्हॉट्सअप आहे, इंस्टाग्राम आहे, फेसबुक पेज आहे आणि वेबसाईट देखील आहे. यांच्या लिंक या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत. त्याद्वारे तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता. त्याचप्रमाणे माझा ईमेल आयडी या ठिकाणी दिलेला आहे, त्याद्वारे सुद्धा तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता. तर मित्रांनो, आपण भाग क्रमांक 17 पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. धन्यवाद.